थोडक्यात आपण पाहू, जर का आपल्याला ऑडिओ ॲप बनवायची आहे, ऑडिओ ॲप बनवण्यासाठी नॉर्मली इथं डिझायनिंग असतं. नॉर्मली कसं आहे, एक प्ले बटन असलं पाहिजे, थांबवता आलं पाहिजे, पुढे जाता आलं पाहिजे, परत रिटर्न आलं पाहिजे, आणि आपलं ऑडिओ फाईल ही कुठपर्यंत रन होत चाललेली हे आलं पाहिजे. कुठला अध्ययन चाललं आहे आणि ते सेव्ह करायचं असेल तर आपल्या मोबाईलमध्ये असं एक आपण डिस्प्ले पाहत असतो. ह्याच्यामध्ये कलर डिझायनिंग वेगवेगळं करू शकतो. पण हे कसं असतं, रिस्पॉन्सिव्ह असतं, म्हणजे इथे क्लिक केलं की प्ले झालं पाहिजे. आता हे दिसताना एक स्क्रीन दिसतोय, पण ह्याच्यामध्ये सगळं हे लाईव्ह होण्यासाठी आपल्याला हे डिझायनिंग वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमधून करावं लागतं. तर हे यू आय डिझायनिंग आपण करण्याचे काही सॉफ्टवेअर पाहू. तर यू आय डिझायनिंग जर करायचं असेल तर आपल्याला फिग्मा आहे, ॲडोबी XD आहे, स्केच आहे, कॅनवा आहे. कॅनवा सोपा आहे तर कॅनवामध्ये सुद्धा आपण करू शकतो, एकदम सोपं आहे. पण आपण फिग्मामध्ये तुम्हाला थोडंसं सांगतो, इथं लिहिलेलं आहे की कलर तिथं सगळे बटन्स वगैरे असतात. ते बटन्स साधं आपण पाहू एखादं उदाहरणार्थ, आपण फिग्मामध्ये काय करू, ही डिझायनिंग करू. त्यासाठी काय करायचं आहे, figma.com वरती जायचं, मोफत फ्री एक अकाउंट तयार करायचं, नवीन फाईलवरती क्लिक करून एक प्रोजेक्ट सुरू करायचा. डाव्या बाजूला फ्रेम टू लेफ्ट निवडायचं, स्क्रीन तयार करायचा. त्याच्यानंतर मोबाईल स्क्रीनसाठी iPhone 14 अँड्रॉइड फोन फ्रेम निवडायची. फ्रेम म्हणजे आपल्या ॲपचा जो स्क्रीन असेल तो. UI घटक एलिमेंट्स जोडायचे, त्याच्यामध्ये रॅक्टँगल घ्यायचं, सर्कल घ्यायचं. थोडक्यात हे सांगतो, हे प्ले, पाऊस वगैरे हे अगोदर चौकोन घ्यायचे, हे वरती ठेवायचे, हे सगळं आयकॉन्स घ्यायचं. त्याच्यानंतर त्यांचे कलर्स वगैरे आपण निवडायचे. सिक बार्स म्हणजे एक पट्टी घ्यायची. त्याच्यानंतर प्रोटोटाईप निवडायचा, पुढच्या स्क्रीनवरच्या लिंक वगैरे हे सगळं प्रिव्ह्यू वगैरे. आणि हे सगळं काय करायचं, डिझायनिंग तयार झाल्यावर एक्सपोर्ट करून PNG JPG किंवा PDF आपण सेव्ह करायचं आहे तात्पुरतं. पण हे कसं आहे, UI देऊन ॲप बनवता येतं. म्हणजे फिग्मामध्ये हे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हे जे आहेत ना, फिग्मा टेल जे आहेत, समजा ऑडिओ ॲप UI सॅम्पल टेपमेंट्स फिग्मामध्ये आपण आता हे तयार केलेले आहे. अशा प्रकारे करावं लागतं. हे पुढं आपण पाहणार आहे, पूर्णपणे ॲप डिझायनिंग करणार आहे आपण, कलर प्रिव्ह्यू ह्याच्यामध्ये. थोडक्यात फक्त एक हे झालं.